Good morning, students. Last time we have seen spermatogenesis. Okay, today we are going to see our next point, that is oogenesis. Okay, last time I have told you what is meant by genesis. Genesis means formation. Okay, now here what is meant by oo? Oo means ovum or egg. Okay, formation of ovum or egg is known as oogenesis. इथे लक्षात, फॉर्मेशन ऑफ ओवम और एग म्हणजेच काय की एग किंवा ओवम तयार करणे, निर्माण होणे, त्यालाच आपण oogenesis असं म्हणतो. ओके, द प्रोसेस ऑफ oogenesis इज मच कॉम्प्लिकेटेड, ओके, कंपेअर टू स्पर्मॅटोजेनेसिस. इथे लक्षात, oogenesis हा प्रोसेस कसा आहे, थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, किचकट आहे. ओके, कंपेअर टू स्पर्मॅटोजेनेसिस. ओके, the process of division and maturation of germinal epithelial cells, जसं स्पर्मॅटोजेनेसिसला सांगितलेलं आहे, द प्रोसेस ऑफ मॅच्युरेशन, डिव्हिजन अँड फॉर्मेशन ऑफ जर्मिनल एपिथेलियल सेल्स इन द ओव्हरीज. स्पर्म्समध्ये आपण कुठे म्हटलेले, टेस्टिसमध्ये, मेल गोनॅड्समध्ये. इथं फिमेलमध्ये, ओव्हरीजमध्ये, फिमेल गोनॅड्समध्ये, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये. ओके, टू फॉर्म एग्स ऑर ओवा is called as oogenesis. ओके, ओव्हरीजमध्ये जे जर्मिनल एपिथेलियल सेल्स आहेत त्यापासून जे एग्स और ओवा तयार होतात त्याला oogenesis असं म्हटलं. ओके, इट इज ऑल्सो डिवायडेड इंटू 3 फेजेस. ओके, जसं स्पर्मॅटोजेनेसिसचे 3 फेजेस होते त्याचप्रमाणे oogenesisला सुद्धा 3 मेन फेजेस आहेत. सेम फेजेस, मल्टिप्लिकेशन फेज, ग्रोथ फेज अँड मॅच्युरेशन फेज. Okay, same as in spermatogenesis. In oogenesis there is also 3 phases. Okay, the oogenesis divides into 3 main phases. The first one is multiplication phase, second one is growth phase, and third one is maturation phase. Okay, now we will see the diagrammatic oogenesis. Okay, here the germ cells. The first germ cells, त्यालाच आपण काय म्हटलेले, प्रायमॉर्डियल जर्म सेल्स. ओके, इट डिवाइड्स मायटॉटिकली अँड फॉर्म्स oogonia. ओके, it divides mitotically and forms oogonium. Oogonium again undergoes mitotic division and forms 4 oogonia. Okay, these are oogonia. These are diploid in number. That means what? The chromosomes are 46 in number, as in parent cell. Why? Because here the division is mitosis. In mitosis only from parent cell daughter cells are formed, but the chromosomes number remains same as in parents. Okay, या फेजलाच आपण काय म्हटलेलं आहे, मल्टिप्लिकेशन फेज. ओके, नेक्स्ट, these oogonia gets nourishment or absorb nutrients and grows in size. Look at the size of oogonia and primary spermatocyte. Okay, these oogonia gets nutrients or absorb nutrients and grows in size and forms primary oocyte. Here the chromosome number is also 46. Therefore it indicates 2n. That means it is diploid cell. ओके, म्हणजे काय आहे की मल्टिप्लिकेशन फेज नंतर जे oogonia फॉर्म झालेले आहे ते पोषक तत्व ॲब्सॉर्ब करून त्यांच्या साईजमध्ये वाढ झालेली आहे. ओके, त्यालाच आपण प्रायमरी oocyte म्हटलेले आहे. आणि हे जे न्यूट्रियन्स ॲब्सॉर्ब करतात, पोषक तत्व ॲब्सॉर्ब करतात, त्यालाच आपण ग्रोथ फेज म्हटलेला आहे. ओके, या oogonia-पासून प्रायमरी स्पर्मॅटोसाइट तयार झाला, त्यालाच आपण ग्रोथ फेज म्हटलेला आहे. आणि हा सेल कसा आहे, डिप्लॉइड आहे. म्हणजेच काय की ह्याच्यात क्रोमोझोम संख्या किती आहे, 46 इन नंबर. ओके, नाउ दिस प्रायमरी स्पर्मॅटोसाइट अंडरगोज फर्स्ट मियोटिक डिव्हिजन. ओके, लक्षात द्या, इथे
स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये प्रायमरी स्पर्मॅटोसाइट होता, इथे oocyte का oogenesis आहे म्हणून आपण इथं काय म्हटलेले oocyte म्हटलेलं आहे. स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये स्पर्मॅटोसाइट म्हटलेलं आहे कारण का तिथं स्पर्म प्रोडक्शन आहे, इथं काय आहे ओव्हम प्रोडक्शन आहे, ओके, फॉर्मेशन आहे म्हणून इथं काय म्हटलेलं आपण oocyte म्हटलेलं आहे. आणि स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये प्रायमरी स्पर्मॅटोसाइट डिवाइड होऊन 2 सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स तयार झालेले होते. ओके, इन स्पर्मॅटोजेनेसिस द प्रायमरी स्पर्मॅटोसाइट डिवाइड्स meiotically and forms 2 haploid secondary spermatocytes. But in oogenesis, here the primary oocyte divide meiotically same as in spermatocyte, but here only one secondary oocyte forms and the other cell is known as first polar body. इथे लक्षात, स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये 2 सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स तयार झालेले, ओके, पण oogenesisमध्ये प्रायमरी स्पर्मॅटोसाइट डिवाइड तर मिओटिकली झालेला आहे स्पर्मॅटोसाइट सारखाच, ओके, पण त्याच्यापासून 2 oocyte तयार न होता एक oocyte तयार झाला आहे आणि दुसरा सेल तो तयार झालेला आहे, त्याला काय म्हटलेलं आहे फर्स्ट पोलार बॉडी. इथे लक्षात, आणि हा जो सेकंडरी oocyte आहे तो कसा आहे हॅप्लॉइड आहे, इथं 2n आहे, इथे सिंगल n आहे, ओके, 2n म्हणजे डिप्लॉइड, फक्त n म्हणजे हॅप्लॉइड. इथे लक्षात, द प्रायमरी oocyte divides meiotically and forms 2 daughter cells. First daughter cell is known as secondary oocyte and the second daughter cell is known as first polar body. Here both these cells again redivides meiotically. Okay, the secondary oocyte undergoes meiotic division, first polar body again undergoes meiotic redivision. Okay, from these secondary oocyte again 2 cells are forms. Okay, from this secondary oocyte which undergoes meiotic second division forms 2 haploid cells. The first cell is known as oocyte and the second cell is known as second polar body. प्रायमरी oocyte पासून जो सेल तयार झाला आहे त्याला फर्स्ट पोलार बॉडी म्हटलेलं आहे, ओके, आणि सेकंडरी oocyte पासून जे 2 सेल्स तयार झाले त्याला फर्स्ट सेलला oocyte म्हटलेलं आहे आणि सेकंड सेलला सेकंड पोलार बॉडी म्हटलेलं आहे, ओके. स्पर्मॅटोसाइटमध्ये 2 स्पर्मॅटिड्स तयार झाले होते, इथं oocyte आहेत का, द फॉर्मेशन इज ऑफ ओवम और एग, ओके. म्हणजेच काय की सेकंडरी oocyte अगेन डिवाइड्स meiotically, that means it undergoes a meiotic second division and forms 2 haploid cells. The first cell is known as oocyte and the second cell is known as second polar body. Here the first polar body again divides at the same time. ज्यावेळेस सेकंडरी oocyte डिवाइड होत असतो त्याच वेळेस फर्स्ट पोलार बॉडी सुद्धा डिवाइड होत असतो and forms the 2 polar bodies. Here these are also polar bodies, okay, these are also polar bodies. Later on this oocyte gradually transforms into ovum, okay, म्हणजेच काय की एका प्रायमरी oocyte पासून एकच ओवम तयार झालेला आहे, बाकीचे जे सेल्स तयार झालेले आहेत त्याला आपण काय म्हटलेलं आहे polar bodies, okay. The exact function of these polar bodies are still not known. म्हणजेच की ह्यांचा फंक्शन काय आहे हे आतापर्यंत माहिती झालेला नाही. But these cells later on degenerates. Okay, these cells later on degenerates. And the exact function is still not known. स्पर्मॅटोसाइट मध्ये प्रायमरी स्पर्मॅटोसाइट पासून 4 स्पर्म्स तयार झाले होते, ओके, पण इथे प्रायमरी oocyte पासून एका स्पर्मॅटोसाइट पासून oocyte पासून एकच ओवम तयार झालेले. This is the difference between spermatogenesis and oogenesis. In spermatogenesis, from primary spermatocyte 4 spermatids are formed.
Okay, but in oogenesis, from primary oocyte only one oocyte and only one ovum forms. Okay, and this phase is known as a maturation phase. Okay, that means this phase is also divides into three phases. First one is multiplication phase, second one is growth phase, and the third one is maturation phase. Okay, thus at the end of this maturation phase, from primary oocyte which is diploid, only one ovum is forms which is haploid. Okay, this is all about our oogenesis. Okay, next time we will see the next unit.